समाजाचं उपवर्गीकरणाची समिती त्या ठिकाणी बसवली आहे, कुठली बदल नावाची समिती बसवली आहे, त्या समितीचा अहवाल हे सरकार उघड करायला तयार नाही। खरं तर या देशाची परंपरा जर का बघायला गेलं तर या देशाची लोकशाही, या देशाचं संविधान पुन्हा ठाकरेमुळे, पुन्हा गांधीमुळे, पुन्हा पवारामुळे, पुन्हा शिंदेमुळे जिवंत नाही। या देशाचं संविधान, या देशाची लोकशाही जर का जिवंत असेल तर ती या देशातल्या पुरोगामी लोकांच्या चळवळीमुळे या देशाचं संविधान आणि लोकशाही उभी आहे। आणि या पुरोगामी लोकांना फोडायचं कसं याचं कट कारस्थान, याचं राजकारण या देशामध्ये चालू झालेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक चालू केलं। त्या मूकनायकाचं ब्रीद काय होतं तर संत तुकाराम महाराजांचा अभंग होता, काय करू आता धरून या बीड, निशंक हे तोंड वाजवले, असं म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांचा अभंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकाचं त्याचं ब्रीद केलं। अण्णाभाऊ साठे मातंग समाजाचे, आणि त्यांनी काय सांगितलं, जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव। अशा प्रकारची या देशातल्या बहुजन समाजाची जी एकजूट आहे ती पूर्वीपासून चालत आलेली आहे। या देशातल्या ब्राह्मणी, या देशातल्या मनोवादी, या देशाच्या संविधान विरोधी परंपरेला ही एकजूट लढत आलेली आहे। आणि म्हणून या एकजुटीमध्ये फूट पाडण्याचं कुठंतरी कारस्थान उपवर्गीकरणाच्या माध्यमातून चाललेलं आहे। त्याच्यावरती आता वेळाची मर्यादा आहे। प्रदीर्घ असा लेख मी या ठिकाणी लिहिला होता जेव्हा ही समिती बसवली गेली तेव्हा, की कशा प्रकारे हे उपवर्गीकरण संविधान विरोधी आहे। या देशामध्ये आरक्षणाचे निकष लावण्यासाठी मंडल आयोग बसवलं गेलं, या देशामध्ये आरक्षणाचे काही निकष ठरवले गेले, हे सगळे निकष बाजूला ठेवून ईडब्ल्यूएस नावाचे एक आरक्षण या देशामध्ये आणण्यात आले, इकॉनॉमिकली विकर सेक्शन। त्याच्यासाठी संविधानामध्ये दुरुस्ती करण्यात आली। आणि विशेष म्हणजे या ईडब्ल्यूएस साठी कोणीही मागणी केली नव्हती, कोणीही मोर्चे काढले नव्हते, कोणीही आंदोलन केलं नव्हते। किती टक्के आरक्षण आहे ईडब्ल्यूएस? 10%। पूर्वी मराठा समाज या ईडब्ल्यूएस मधून 10% आरक्षणामध्ये होता। मराठाला एक लबाड SC/BC नावाचं आरक्षण दिलं, त्याच्या कोर्ट कचेऱ्या मराठ्यांच्या चालू आहेत। आणि आता 10% आरक्षण कोणाला आहे, ईडब्ल्यूएस मध्ये कोण येतं तर या देशातला सवर्ण वर्ग जो आर्थिकदृष्ट्या मागास आहे असं स्वतःला सांगतो। मुळात आरक्षणाचं धोरण हे गरिबी हटावचं धोरण नाही, या देशातल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक मागासले पण जे या देशातल्या जातीवादी, वर्णवादी परंपरेमुळे निर्माण झालेलं आहे ते मागासले पण दूर करण्यासाठीचं आरक्षणाचं धोरण आहे। परंतु त्याला आर्थिकदृष्ट्या मागास निकष लावण्यात आले आणि सगळ्यात कमी असलेल्या समाजाला 10% आरक्षण आहे ईडब्ल्यूएस। आणि म्हणून अशा प्रकारे आरक्षणाचं धोरण यांनी मोडीत काढलं, मंडल आयोगाचे निकष यांनी मोडीत काढले। आणि आता काय केलं दुसऱ्या मार्गानं की सगळ्या संस्थांचं खाजगीकरण करायचं। तुम्हाला आरक्षण फक्त सरकारी संस्थांमध्ये, मग आरक्षण जर का प्रत्यक्षपणे संपवलं तर तुमचे आमचे बहुजन समाजाचे लोक पेटतील, यांच्या खुर्च्या हलतील। म्हणून यांनी काय केलं तर सगळ्या सरकारी ज्या संस्था आहेत त्याचं खाजगीकरण करण्याचं फार मोठं षडयंत्र या देशामध्ये चालू आहे, कारण खाजगी संस्थांमध्ये आम्हाला आरक्षणाचे लाभ मिळणार नाही। अशा प्रकारे अप्रत्यक्षरित्या आरक्षण संपवायचं आहेच, परंतु जे लोक उरलेलं सुरलेलं आरक्षण सुद्धा आज भोगतायत, त्याचा उपयोग घेत आहेत, त्याच्यामधून आमदार चौगुले या ठिकाणी माजी आमदार आहेत, स्वामी आहेत, ज्यांनी या आरक्षणाच्या माध्यमातून सत्तेच्या पायऱ्या चढल्या, त्यांना सुद्धा कसं संपवायचं याचं षडयंत्र या ठिकाणी चाललेलं आहे। आणि मला या ठिकाणी आनंद वाटतो या मंचावरती आमच्यामध्ये भारताचं आणि या वर्गाचं सौंदर्य हेच आहे की आपल्यामध्ये वैचारिक मतभेद जरी असले तरी काही गोष्टींसाठी आपण एकत्र आलं पाहिजे। या देशाचं संविधान, या देशाची लोकशाही, या देशातल्या बहुजनवादी पुरोगामी चळवळीमध्ये चाललेली फाटाफूट हे सगळं थांबवण्यासाठी आपण सगळ्या विचाराचे, सगळ्या जातीचे, सगळ्या पक्षांच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे। आज मंचावरती जे चित्र या ठिकाणी दिसतंय त्याच्याबद्दल सगळ्यात मान्यवर या ठिकाणी मी अभिनंदन करतो। आणि हे सगळं चाललेलं कारस्थान मोडीत काढायचं असेल तर अशाच प्रकारची एकजूट आपल्याला यापुढे सुद्धा ठेवावी लागणार आहे। ती एकजूट आपण ठेवाल